अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया डाळ खिचडी बनवायला. आता इथे मी पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी तूर डाळ घेतली. या तीनही डाळी आधी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. आता इथे मी या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता कुकरमध्ये शिजवत आहे. आता सर्वप्रथम टाकायचं 5 पळ्या तेल. तेल गरम झालं की टाकायची मोहरी, जिरे, हेही चांगलं फुलू द्यायचं. मग अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करायची, तीही टाकायची. ती चांगली परतवू घ्यायची. मग टाकायच्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर. हेही चांगलं परतू द्यायचं. मग टाकायचं टोमॅटो. टोमॅटो इथे मी 1 टोमॅटो बारीक कापून घेतलं होतं. आता हे सर्व जिन्नस चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं. मग त्यामध्ये टाकायची हळद. आता आपण ज्या डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या ना, त्या टाकायच्या. इथे मी माप कसं घेतलं तर पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी तूर डाळ. यासाठी 1 वाटी तांदूळ घ्यायचा. आता डाळी ही तेलामध्ये परत चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायच्या. आता डाळी परतल्या की त्यामध्ये टाकायचं पाणी. पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. पाण्याचं तसे काही प्रमाण नाही. इथे मी तरीही अर्धा सरी पाणी टाकलं. आता कुकरला लावायचं झाकण आणि कुकरच्या 4 ते 5 चांगल्या शिट्ट्या घ्यायच्या. इथे आपण पाहू शकता 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ ही मस्तपैकी शिजलेली आहे. हे बघा, डाळ ही मस्त पूर्णासारखी शिजली. आता त्यामध्ये परत अर्धा चरी पाणी टाकायचं आणि इथे मी 1 वाटी जो तांदूळ घेतला होता ना, लांब बासमती, तो धुवून घेतला आणि तो आता या डाळीमध्ये टाकत आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. अंदाजे चवीप्रमाणे मीठ. आता हे चांगलं परत हलवून घ्यायचं आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि परत कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या. हे बघा, अशा प्रकारे. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आहे. आता आपण पाहू शकता आपली डाळ खिचडी झाली की नाही. हे बघा, झाली की नाही हॉटेलसारखीच डाळ खिचडी तयार आहे. आपली गरमागरम अशी डाळ खिचडी. तुम्ही पण तुमच्या घरी अशी डाळ खिचडी नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.